हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे, मजेत आहे. तुम्ही सांगा, तुम्ही पण चांगलीच असाल. तर मला आज तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांगायचं म्हटलं तर माझं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही, तर तुम्हाला मी याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तर मागच्या 15 दिवसात माझं चॅनल मॉनिटायझेशनसाठी चालू होतं, अप्लाय केलं आणि 1000 सबस्क्रायबरच्या वर माझे सबस्क्रायबर पण झाले आणि वॉच टाईमसुद्धा कंप्लीट झाला. आणि मला तिकडून मेसेज आला आहे की अप्लाय करा म्हणून. तर ते सगळं केलं आणि 8 दिवस चाललं आहे. ते लवकर येत नाही वाटते, कारण की बराच वेळ लागते. तरी 10-12 दिवस लागले त्याला. वॉच टाईम पूर्ण केला. खूप अवघड गेला वॉच टाईम पूर्ण करायला. एवढी मेहनत केली, वेळेवर व्हिडिओ सोडला, वेळेवर सगळी कामं वगैरे करून व्हिडिओ काढणे आणि वेळेवर टाकणे. आणि वॉच टाईम म्हटला तर सोडून द्या, खूप मेहनत लागते. यूट्यूब म्हटल्यानंतर एवढी मेहनत करावी लागते, कारण वेळातला वेळ काढून यूट्यूबला टाईम द्यावा लागतो. तुम्हाला माहीत असेल की आजकाल चॅनल मोनो करणे म्हणजे खूप कठीण झालेले आहे. 10 पटीने मेहनत करावी लागते. आणि शेवटी बरेच क्रिएटर आहेत जे महिने खूप सारी मेहनत करून अप्लाय करतात आणि जेव्हा सेशनची वेळ येते तेव्हा एका झटक्यात चॅनल रिजेक्ट होऊन जाते. फार दुःख वाटते, फार वाईट वाटते. पण मेहनत करणं सोडायची नाही. एक दिवस तर त्या मेहनतीचे फळ तुम्हाला भेटणारच आहे. टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल नाही घ्यायचं. लहान क्रिएटर आपण, मी पण त्यातलीच आहे. तर माझ्यासोबत पण असंच काही झालं तर ते तुम्हाला मी सविस्तर सांगणारच आहे. तर फ्रेंड्स, काही चुका असतात ज्या आपल्याला करायच्या नसतात. जसं की कॉपीराईट लागणे आणि एकच एक थंबनेल लागणे. हे कसं आहे, यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येतात. जर कॉपीराईट लागलं तर आपल्याच व्हिडिओला आपला धोका असतो. तुम्हाला माहीत असेल यूट्यूबचं कसं आहे ना, की यूट्यूबला कसं आपलं स्वतःचं कंटेंट पाहिजे, स्वतःचा आवाज, स्वतःचं ओरिजिनल कंटेंट. जर तुम्ही कोणाचं चोरत असाल आणि तेच ते टाकत असाल तर त्याला ते कॉपीराईट लावून देतात. आणि कसं आहे, जेवढा आपण आपल्या साध्या सुध्या भाषेत आपण व्हिडिओ बनवला तेवढा चांगला. कारण की यूट्यूबला हेच पाहिजेत असते, आपलं ओरिजिनल दिवसभराचं काय चालू आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण छोट्या क्लिपमध्ये छोट्या क्लिपमध्ये व्हिडिओ सेव्ह करायचा आणि 5-5 सेकंदाचं का होईना सगळी जी कामं आपण करतो दिवसभर ते सर्व एका व्हिडिओमध्ये. जसा की मोठा व्हिडिओ जर काढायचा असला तर आपल्याला दिवसभराचे छोटे क्लिप आपल्याला व्हिडिओमध्ये काढून घ्यायचे असतात. 5-5 सेकंदाच्या का होईना असा लाँग व्हिडिओ आपण तयार करू शकतो तिथं. जे म्हणजे आपण दिवसभराचं जे आपलं चालू आहे ते काढून आपण त्याचा व्हिडिओ आपण बनवू शकतो. हे झालं ओरिजिनल कंटेंट. स्वतःचा आवाज, स्वतःचा चेहरा जर आपण यूट्यूबवर दाखवला नाही तर तुमचं चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही. तर अशी चूक होत असेल तर तुम्ही अशी चूक करू नका प्लीज. कारण की एवढी सारी मेहनत आपण करतो आणि जेव्हा मॉनिटायझेशन अप्लाय करायला जाते तेव्हा एका झटक्यात आपण रिजेक्ट होऊ शकतो. आणि जर तुम्ही व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओला थंबनेल वेगळं आणि व्हिडिओमध्ये दुसरंच असेल तर असं करू नका. कारण की व्हिडिओचं जे थंबनेल आहे तेच अंदर पण दिसायला हवं आहे लोकांना, त्यामुळे जास्त व्ह्यूज येऊ शकतात. असं करू नका की थंबनेल दुसरं आहे आणि आतमध्ये दुसरंच आहे तर लोक व्हिडिओ पाहणार नाही, कारण त्यांना वाटते की हे अशीच व्हिडिओ आहेत, जे बाहेर आहे ते अंदर नाही आहे. त्यामुळे असं करू नका. जर फ्रेंड्स तुम्हाला जर तुमचं चॅनल सुरुवातीपासूनच चांगलं बनवायचं असेल आणि मॉनिटाईज करायचं असेल तर सुरुवातीपासूनच स्वतःचा आवाज, स्वतःचं कंटेंट वापरा. म्हणजे तुम्हाला कधीही
कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. राहिला माझ्या चॅनलचा प्रश्न, तर मी तुम्हाला सांगते, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही. तर मला फार दुःख झालं, फार म्हणजे इतकं सांगू तुम्हाला, मला खूप वाईट वाटलं. मी जवळपास 15 दिवस मी व्हिडिओ बनवले नाही, टाकलेसुद्धा नाही. पण एका ताईंनी मला सांगितलं, तू व्हिडिओ बनव, तू टाक, एक तरी टाक. माझं मूळच होत नव्हतं. म्हणजे मला असं वाटायचं मी एवढी मेहनत केली आणि माझी सर्व मेहनत पाण्यात गेली. म्हणजे काय झालं नेमकं असं, का की म्हणजे का झालं असेल माझ्यासोबत. तर फार वाईट वाटलं. जाऊ द्या, असो. घरच्यांनी सांगितलं जाऊ दे, टेन्शन घेऊ नको. कारण की यूट्यूबवर येणं काही सोपं राहिलेलं नाही आहे. आणि तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अशा चुका करू नका तुम्ही. स्वतःचा आवाज वापरा, स्वतःचं कंटेंट वापरा, स्वतःचा चेहरा दाखवा, जे की लोकांना आवडेल. असेच आपले साधेसुधे व्हिडिओ बनवा आणि टाका. आवडतात लोकांना ते पण. आता मी ठरवलं आहे की जे झालं ते झालं, पण मी आता नवीन सुरुवात केलेली आहे इथून. आणि मला हे करायचंच आहे, तर मी मागणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी जे सांगितलं याच्यातला प्रॉब्लेम जर तुमच्या चॅनलला आला असेल, तर बघा तुम्ही. तुम्हाला जरी माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझी माहिती आवडली असेल तर मी इथंच थांबते. धन्यवाद.